नमस्कार. UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा, कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. डेस्टिनी बंध अनोखे प्रेमाचे भाग 53. एका बंद रूममधून एका व्यक्तीच्या ओरडण्याचा भयानक आवाज येत होता. त्याचे ओरडणे ऐकून बाहेर उभ्या व्यक्तीच्या अंगावर जणू काटे उभे करायला पुरेसे होते. पण बाहेर उभे गार्ड मात्र अगदी स्टॅच्यूसारखे भावनाहीन उभे होते. कोणाच्याही चेहऱ्यावर ना दया होती ना भीती. सम्राट एका खुर्चीवर बसून एकटक समोर बघत होता, तर रेहानला सिलिंगला टांगून ठेवले होते. त्याचे दोन्ही हात बांधलेले, पाय वर तर डोकं खाली लोंबकळत होते. एक गार्ड क्रूरपणे त्याला काठीने मारत होता, तर दुसरा त्याच्या अंगावर मिठाचे पाणी ओतत होता आणि शरीराची होणारी आग सहन न होऊन रेहान मोठ्याने ओरडायचा. सम्राटच्या डोळ्यात क्रूर भाव. कदाचित आजवर तो एवढा क्रूर कधीच कोणासाठी झाला नसेल. नजरेसमोर कधी त्याचा भाऊ विक्रम, तर कधी बाळासाठी हतबल होत रडणारे, त्याला विनवणारी आध्या. तिचे दुःख. आध्याने भलेही विषय बदलले असेल, पण तिच्या डोळ्यातील आज, तिचे ममत्व कुठेतरी कमी असल्याची भावना तो कसे विसरू शकणार होता. भलेही ती त्याच्यापुढे स्ट्रॉंग असल्याचे दिखावा करत होती, पण त्याने तिला पहिल्यांदा कमजोर होताना पाहिले होते. तिला त्रासात बघून सम्राट मात्र तिडतीड तुटत होता आणि या सगळ्याला कारणीभूत फक्त आणि फक्त रेहान गाडगीळ होता. मग कसे बरे तो त्याला असे सोडणार होता? त्याने जसे प्रॉमिस केले नरक यातनेचे, त्याहून जास्त रेहान भोगत होता. सम्राट प्लीज, एकदाचे मला मारून टाक, पण हे रोजचे टॉर्चर नाही सहन होत. भीक मागतो मी तुझ्या पुढे, आता सहन करण्याची माझ्यात शक्ती नाही. रेहान दुखऱ्या स्वरात बोलला. अच्छा, आणि तुझ्यामुळे आमची आद्या सहन करत आहे ते काय रेहान? तुझ्यामुळे तिला कायमचे दुःख मिळाले, मग तुला तर सगळं भोगावंच लागेल ना? सम्राटने चिडून त्याचे केस पकडले आणि रेहान कळवळला. सम्राट, काय करतोस तू? बस कर. आणखी किती दिवस त्याला टॉर्चर करणार आहेस? काही कमी जास्त झाले तर तुला प्रॉब्लेम येतील. त्याच्या बापाला अटक झाली आहे. चांदगडची लोक त्याच्या विरोधात जबानी द्यायला तयार आहेत आणि खूप झाले. मी रेहानला ताब्यात घेत आहे. नुकताच तिथे आलेला हर्षल रेहानची अवस्था बघून चिडून बोलला. तो ड्युटीवरून सरळ तिथे आला. अंगावर त्याच्या अजूनही वर्दी होते, ज्यात तो अधिकच रुबाबदार दिसत होता. एवढ्यात नाही हर्ष, याने जे केले त्याची शिक्षा अजून बाकी आहे. सम्राट रेहानकडे चिडून बघत बोलला. आणखी काय बाकी राहिले? बघ एकदा त्याच्याकडे. पूर्ण फोडून काढलेस तू त्याला. वरून तिखट मिठाचे पाणी घालतोस. जखमा अगदीच सुन्न झाल्या असतील त्याच्या. एक हात मोडलेस, बघ किती सुजले. पायातून रक्त वाहत आहे. कधी स्वतःच्या पायावर उभा राहील की नाही ते देवालाच माहीत. याचे काय करायचे? बाकी कायद्याने कर. तू सध्या घरी जा, कोणीतरी पाहुणे आलेत. हर्षल वैतागून बोलला आणि पाहुण्यांचे नाव ऐकून सम्राट भानावर आला. त्याला रागच आला अध्यासा. एवढं सांगूनही तू बोलावलेस त्याला? आम्ही बघतोस तो कसा आमच्या वाड्यावर राहतो. तो दातओठ खात मनातच बोलला. एक वार रेहानला पाहिले. डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट. आम्ही घरी चाललो, बोलून सम्राट लगबगीने बाहेर निघूनही गेला. याला काय झाले? याला समजणं खरंच कठीण आहे. कधी काय याच्या डोक्यात येईल सांगताच येत नाही. हर्षल स्वतःशीच बडबड करत विचित्र नजरेने जाणाऱ्या सम्राटकडे बघू लागला. उतरवा रे याला, हर्षलने सोबतच्या पोलिसांना ऑर्डर दिले. तू इकडे? एवढ्या वर्षांनी आमची आठवण आली का? अहिल्याबाईने हसतच त्याला मिठीत घेतले. कामाच्या नादात वेळच मिळत नाही. तो हसतच त्यांच्याकडे बघू लागला. दादू, स्वरा, चिऊ, चिक्कू सगळे त्याच्या मिठीत शिरले, तर ती, त्यांचा मुलगा आणि आध्या हसतच सगळ्यांना बघू लागले. मम्मा, बेबी कुठे आहे? त्या छोट्या मुलाने त्याच्या आईचे हात ओढून हळूच विचारले. ते त्याला समजावू लागले. दादू, किती क्यूट आहे हा, पण एवढ्या कमी वयात याला चष्मा का लागला? स्वरा एकटक त्या मुलाला बघत बोलली.
काय करणार, त्याच्या मम्मावर गेला, सारखेच हातात बुक घेऊन बसतो म्हणून लागला चष्मा, तो नाराजीच्या सुरात बोलला. तसे ती चिडून त्याला बघू लागली. मम्मा, परत त्या छोट्याने विचारले. काय हवं आहे बाळा, आम्हाला सांग. अहिल्याबाईने त्याला जवळ घेतले तर तो त्याच्या मम्मा पापाकडे बघू लागला. त्याने नजरेनेच खुणावले. बेबी, तो हळूच बोलला. तसे सगळे गालात हसले. अच्छा, तर बेबीला भेटायची तुला? चला, घेऊन जातो आम्ही. बोलतच अहिल्याबाई त्याला घेऊन साक्षीच्या रूममध्ये गेल्या. त्यांच्या पाठी बाकी गँग. आद्या, वॉशरूम? तिने हळूच विचारले. सॉरी. चला, मी तुम्हाला तुमची रूम दाखवते. फ्रेश व्हा, मी जेवणाचं सांगते, मग आरामात गप्पा मारू. आद्या हसतच त्यांच्याकडे बघू लागली. संध्याकाळची वेळ. आद्या आलेल्या पाहुण्यांसोबत मस्त गप्पांमध्ये रमली. महत्त्वाचे कॉल आल्याने ते गॅलरीमध्ये जात फोनवर बोलत होती. रूममध्ये आद्या आणि तो. तेव्हा सम्राट तावातावात वाड्यावर आला. त्याची भिरभिरती नजर पाहुण्यांना शोधू लागली, पण त्याला कोणीही दिसले नाही. या हर्षलने आम्हाला बुद्धू बनवले की काय? याची एवढी हिंमत आमच्याशी खोटं बोलण्याची? आम्ही सोडणार नाही याला. वैतागून सम्राट त्याच्या रूमकडे जाऊ लागला. तसे एका रूममधून एका स्त्री आणि पुरुषांचा मोठमोठ्याने हसण्याचा आवाज येऊ लागला. आद्याचा आवाज तर त्याने ओळखले आणि तिच्यासोबत पुरुषाचा आवाज ऐकून त्याला रागच आला. तो ताड ताड पावले टाकत गेस्ट रूमच्या दिशेने निघाला. त्याने नेहमीप्रमाणे धाडकन दरवाजा उघडले आणि कोणाला काही कळायच्या आतच त्याने पाहुण्याची कॉलर पकडली. तुझी हिंमत कशी झाली आमच्या घरात येण्याची? सम्राटने रागाने आद्याकडे बघून त्याला पाहिले आणि तो शॉक. तू? सम्राटने झटक्यात त्याची कॉलर सोडली. चेहऱ्यावर अजूनही आश्चर्य मिश्रित भाव. तो त्याचे कपडे झटकत रागाने त्याला बघू लागला. मला वाटले एवढ्या वर्षांनी आपली भेट झाली तर खुश होशील, पण तू तर मला मारायला निघालास. दिस इज नॉट फेअर हा भाई, तो चिडून बोलला. सो सॉरी यार रुद्र, आम्हाला वाटले दुसरे कोणी आहे. आद्याकडे एक नजर बघून सम्राटने त्याला मिठी मारली. दुसरा म्हणजे? आणखी कोणी येणार होते का? रुद्र गोंधळून त्याच्याकडे बघू लागला. ते आद्याचा मित्र. सम्राट बोलतच होता की रुद्र खडखडून हसायला लागला. ओ, तर आत्ता कळलं. पजेसिव्ह सम्राट हा. पण तुझ्या माहितीसाठी सांगतो, आद्याचा मित्र मीच आहे. रुद्र हसतच बोलला. आद्याने भुवई उंचावून हसतच त्याला पाहिले. लाईक, आता वाड्यावरून हाकलून दाखव. हा, तर तुला चांगलेच ओळखून होता मी. मित्र असशील तू बाहेर. आद्या आमची बायको आहे, तिच्या दूर राहायचं, कळलं? आद्याचे चिडवणे बघून सम्राटने रुद्रसमोर बोट नाचवत चिडूनच बोलला आणि रुद्रसोबत आद्यानेही कपाडावर हात मारले. तर हा आहे रुद्र मुजुमदार, अहिल्याबाईच्या चुलत बहिणीचा मुलगा. कमॉन यार भाई, तुझ्या माहितीसाठी सांगतो, मी मॅरिड आहे. माझी क्यूटशी बायको आणि एक चष्मीस मुलगा आहे आणि मी दोघांवर खूप प्रेम करतो. रुद्रने अक्षरशः हात जोडले. तुझा काही भरोसा नाही. तसेही मी ऐकले तू कॉलेजमध्ये असताना भैरवीला खूप परेशान केले होतेस. सम्राटही कमी नव्हता. हे मात्र अगदी खरं बोलले हा भाई तुम्ही. याने खरंच खूप छळले मला. बाल्कनीतून आत येत भैरवी बोलली. तसे सम्राटची नजर तिच्यावर पडली. 5.4 उंची, गोरावर्ण, बोलके डोळे, सरळ नाक, मोकळे लांब सिल्की केस, ब्लॅक कलर कुर्ती, व्हाईट लेगिंग्स, डोळ्यावर चष्मा, नाजूकशी बाहुली जणू, पण तेवढीच करारी. ही आहे माझी चष्मिश भैरवी रुद्र मुजुमदार. रुद्रने तिला एक साईड मिठीत घेतले. नाईस टू मीट यू भैरवी, सम्राट हसतच बोलला. तिनेही त्याला विश केले.
बरं, तू अचानक कसे येणे केलेस आणि आध्या तू याला कसे ओळखतेस? सम्राटने विचारले. खरे तर एका महत्वाच्या कामासाठी आध्याने भैरवीला बोलावून घेतले आणि बेबीचे बारसेही आहे, तर हाता लागल्या तेही होऊन जाईल आणि बरेच वर्ष झाली तुम्हाला सगळ्यांना भेटून, मग मीही सोबत आलो. रुद्र बोलला. महत्वाचे काम? कुठले? सम्राट आध्याकडे बघू लागला. आध्याने सम्राटच्या नकळत भैरवी रुद्रकडे बघून नकारात मान हलवली आणि ते काय ते समजून गेले. ते कामाच्या विषयावर नंतर बोलू, एवढ्या वर्षांनी आलो, जरा कोल्हापूर दर्शन होऊन जाऊ दे. भैरवी आणि वीरू पहिल्यांदाच आले, त्यांची खूप इच्छा आहे. रुद्र बोलला. ठीक आहे, आज आराम करा, उद्या जाऊ आपण. सम्राट बोलला. आज बऱ्याच दिवसांनी टेरेसवर गप्पांचा डाव रचला. रुद्र, भैरवी, सम्राट, आध्या, चिऊ, चिकू, स्वरा, वीर, हर्षल, सक्षम आज सगळेच टेरेसवर जमले होते. मस्त ड्रिंक आणि सोबत चकना, रोस्टेड शेंगदाणे, काजू, बदाम, नमकीन आणि बरंच काही. टेबलवर ठेवलेले वेगवेगळ्या पदार्थांनी सजवलेले प्लेट. सगळ्या मुली तर मस्त एन्जॉय करत होते. ड्रिंक केल्याचे फील पण. सम्राट, सक्षम, रुद्र, वीर, हर्षल विचित्र नजरेने हातातील ग्लासकडे तर कधी मुलींकडे बघत होते. यार, या बायका अशा का असतात? हर्षल तोंड वेंगाडत बोलला. अजून तर तुझी बायको झाली नाही बघ, अजूनही वेळ गेली नाही, नाहीतर प्रत्येक पार्टी ही अशीच राहील. सम्राट नाराजीच्या सुरात बोलला. हो ना, कुठे आज बऱ्याच दिवसांनी ड्रिंकचे प्लॅनिंग केले आणि कुठून या सगळ्या टपकल्या? सक्षमही नाराजीत बोलला. कोल्ड ड्रिंक? सिरियसली? आता या नमकीन टेस्टी चकण्यासोबत आपण हे बेचव कोल्ड्रिंक प्यायचे का? मूडची पार वाट लावली या सगळ्यांनी. रुद्र चिडूनच भैरवीकडे बघू लागला. ती भुवई उडवत तिरकस हसत त्यालाच बघत होती. भाई लोग, पुढ्यात जे आले ते गोड मानून गळ्याखाली होता. वीर हसतच बोलला. तसे सगळ्यांनीच त्याच्याकडे चिडून पाहिले. आम्हाला तर तुझ्यावरच डाऊट येतो. भाभीच्या चमचा सांगत गेला असशील आम्ही प्लॅन केले ते. सम्राटने त्याच्या बागखोटीला पकडले. भाई आम्ही काहीच केले नाही. ते भाभी आणि सगळ्या गर्ल्सनी अचानक टेरेसचा प्लॅन केला आणि आम्ही त्या येत असल्याचे तुम्हाला सांगितले, एवढंच. बरं झाले ना, नाहीतर सक्षम भाईचे माहीत नाही, पण तुम्ही रुद्रभाई, हर्षल भाईचे काही खरं नव्हते. वीर सम्राटच्या हातातून स्वतःला सोडवत बोलला. ए रुद्र दादा, तुझी आणि वहिनीची लव्ह स्टोरी सांग ना. अचानक स्वराचा आवाज आला. तसे सगळ्यांचे लक्ष मुलींकडे गेले. हे अगदीच योग्य प्रश्न विचारलेस हा स्वरू. आम्ही रुद्रच्या लग्नाला जाऊ तर शकलो नाही, पण ऐकलो भैरवीने रुद्रला त्याच्या लग्नातून किडनॅप केले म्हणे. काय झाले होते नेमके? सक्षम हसतच बोलला. त्यावर भैरवीने ओशाडून मान खाली घातली. हो, तुम्ही जे ऐकले ते खरं आहे. मी नवरदेव बनून माझ्या रूममध्ये रेडी होऊन बसून होतो. बस बुलावा आला की मंडपात हजर. पण अचानक भैरवी मॅडमची माणसे आली आणि बेहोश करून मला घेऊन गेली. आता का आणि कशासाठी ते तर मी सविस्तर सांगत नाही, पण तिच्या सुडामुळे एक गोष्ट खूप छान झाली. मला माझी भैरवी मिळाली, नाहीतर एका चुकीच्या मुलीशी लग्न झाले असते माझे आणि आयुष्यभर पश्चातापाशिवाय माझ्याकडे काही उरले नसते. रुद्र एकटक भैरवीकडे बघू लागला, तर तीही त्याच्याकडेच बघत होती. नजरेसमोर भूतकाळातील कटू गोड आठवणी. बरं, पण तुझी आणि आध्याची ओळख कशी झाली? सम्राटने रुद्रला विचारले. खरे तर भैरवी आणि आध्याची भेट विक्रममुळेच झाली. चांदगडमध्ये एक केस होती, त्या मुलीवर विनयभंग झालेला आणि अशा अवस्थेत तिला साथ द्यायचे सोडून तिच्या घरच्यांनी तिला घराबाहेर काढले. ती निराधार बेघर मुलगी तुटलेल्या अवस्थेत सुसाईड करायला गेली आणि नेमके विक्रमला ती दिसली. तो बरेचदा रुटीन चेकअपसाठी आमच्या NGO मध्ये यायचा. त्याची भैरवीशी
ओळख पहिलेपासून होती. मग त्याने त्या मुलीला आमच्या NGO मध्ये सोडले तेव्हाच त्याला कळलं भैरवी माझी वाईफ आहे. मग काय आमचे येणे जाणे सुरू झाले आणि आमची छान ओळख झाली. रुद्रने सगळी घटना सांगितले. त्यावर सगळेच आध्याकडे बघू लागले. विक्रमविषयी जेही काही ऐकायला मिळत होते ते कौतुकास्पद होते. विक्रमला आठवून यावेळी मात्र सगळ्यांच्या ओठावर छान हसू फुलले. एक ऑटो एका कॅफेसमोर थांबली. चेहऱ्यावर दुपट्ट्याने पूर्ण बांधून एक युवती त्यातून बाहेर पडली. तिचे डोळे तेवढे दिसत होते. रिक्षाचे पैसे देत तिने चौफेर नजर फिरवली. संध्याकाळची वेळ सगळीकडे अगदीच गजबज होती. वहिनी साहेबांनी इथे का बोलावले मला? ते स्वतःशीच पुटपुटत आत गेली. पूर्ण कॅफे फुल होते. तिने सगळीकडे आध्याला शोधले पण ती दिसली नाही. एक्सक्यूज मी, मोहिते पाटील वहिनी साहेबांनी कोणते टेबल बुक केले आहे का? काउंटरवर जात तिने विचारले. तो माणूस तिला गोंधळून बघू लागला. मॅडम, पहिले चेहऱ्यावरचा दुपट्टा काढा, काउंटरवरचा माणूस बोलला. शेवटी प्रश्न सेफ्टीचा होता. तिने दुपट्टा बाजूला केले आणि तो अवाक होत तिला बघतच राहिला. आता सांगू शकता? ती जरा चिडून बोलली. तसे त्याने एका प्रायव्हेट रूमकडे इशारा केले. ती लगेच तिकडे गेली पण कॅफे मालक अजूनही गोंधळलेलाच दिसत होता. वहिनी साहेब, तुम्ही मला बोलावले? आत येत तिने विचारले. तसे आध्या रुद्र भैरवीने एकाच वेळी तिला पाहिले तर दारात सुंदरशी युवती उभी होती. ये रवीना, आध्याने हसतच तिला बोलावले. पण आध्यासोबत अनोळखी दोघांना बघून ती पुरती भांबावली. ती आध्याच्या शेजारी बसली. काही काम होते का वहिनी साहेब? रवीनाने जरा कचरत विचारले. हो रवीना, हे आहेत रुद्र मुजुमदार आणि ही आहे त्यांची वाईफ भैरवी मुजुमदार. आध्याने ओळख करून दिली. नमस्कार साहेब. नमस्कार मॅडम. रवीनाने हात जोडून दोघांना नमस्कार केले. दादा ताई बोललीस तर आवडेल आम्हाला, भैरवी हसतच बोलली. तसे ती कसनुसं हसली पण डोळ्यात अजूनही प्रश्नचिन्ह की आध्याने तिला का बोलावले. रवीना, मला असे वाटते की तू हे काम सोडावेस. आध्याने तिच्या डोळ्यातील प्रश्न हेरले. कोणते काम वहिनी साहेब? रवीना पुरती गोंधळली होती. देहविक्रीचे. आध्या तिच्या डोळ्यात बघत बोलली. तसे रवीनाने नजर झुकवली. डोळे हलके भरून आले. माफ करा वहिनी साहेब, पण माझ्याकडे दुसरा पर्यायही नाही आहे. माझ्या मनात कितीही असेल हे काम सोडावे, पण हा समाज मला दुसरे काही करण्याची मुभा देणारच नाही. नजर खाली ठेवूनच रवीना बोलली. का नाही देणार रवीना? प्रत्येकाला एक संधी मिळत असते. असे समज तुलाही एक संधी चालून आली. ही भैरवी यांचे मुंबईमध्ये NGO आहे. तिथे पीडित मुली राहतात. त्यांच्या भरण पोषण, त्यांना स्वावलंबी बनवण्याचे काम यांचे NGO करते. मला वाटते तू यांच्यासोबत मुंबईला जावेस आणि तुझ्या नवीन आयुष्याची सुरुवात करावी. आध्या तिला समजावत बोलली. रवीना आश्चर्याने एकटक तिला बघू लागली. तिच्यासाठी कोणी असे शुद्ध विचार केलेच नव्हते. एव्हाना तिने सुद्धा यातून बाहेर पडण्याचे विचार केले नव्हते. समाजात बस ती बदनाम होती. बायकांच्या डोळ्यात तिच्याविषयी तिरस्कार तर पुरुषांच्या डोळ्यात वासना. यायुपर तिने कधी तिच्याविषयी माणुसकी सुद्धा पाहिले नव्हते कोणाच्या डोळ्यात. फक्त एक आत्या होती जी तिला माणूस म्हणून बघत होती. तिच्या डोळ्यातील पाणी गालावर ओघळले. रवीना, आध्याने तिच्या हातावर हात ठेवला. तुम्ही पहिले माझ्या आयुष्यात का नाही आलात वहिनी साहेब? कदाचित मी अशा कामात पडलेच नसते. पण आता या सगळ्याला खूप उशीर झाला. मी हे काम नाही सोडू शकत. माझे आई बाबा, लहान भाऊ यांची जबाबदारी आहे माझ्यावर. त्यांना सोडून कसे जाऊ शकते मी? रवीना डोळे पुसत बोलली. कोणते आई वडील भाऊ रवीना?
तू तर एकटी आहेस. तू ज्या आई वडील भाऊविषयी बोलत आहेस त्याने तर केवळच तुझ्याचे संबंध तोडले. फक्त गरज म्हणून तुझ्याकडून पैसे तेवढे घेतात, पण कधी प्रेमाने जवळ घेत नाही. तेही तुझ्याकडे चुकीच्याच नजरेने बघतात. मग काय त्यांचा एवढा विचार करत आहेस? ज्यांच्यामुळे तू यात उतरलीस त्यांनीच तुझ्याकडे पाठ फिरली. माझे ऐक रवीना, तू हे काम सोड. आद्या तिला समजावू लागली. रवीना शांतच झाली. रवीना, हे बघ, तिथे तुला कशाचीही कमी पडणार नाही. तुझ्यातील टॅलेंट ओळखून आम्ही त्यावर वर्क करू आणि तू त्यात करिअरही करू शकशील. विश्वास ठेव, तू तिथे अगदीच सेफ आहेस. तुला कोणीही जज करणार नाही. भैरवी तिला समजावत बोलली, पण तरीही ते शांतच. भैरवीने आध्याकडे पाहिले तसे आध्याने सुस्कारा सोडून तिच्या हातावर हात ठेवले. माझ्यावर विश्वास आहे? आध्याने विचारले. तसे रवीनाने चमकून तिला पाहिले. असे का बोलत आहात वहिनी साहेब? मी डोळे झाकून तुमच्यावर विश्वास ठेवू शकते. रवीना केविलवाणा तिच्याकडे बघत बोलली. तर मग ठरले. तू भैरवी सोबत मुंबईला जात आहेस. तू बस तुझ्या नवीन आयुष्याची सुरुवात कर. आम्ही सगळे आहोत तुझ्या पाठीशी. आध्याने तिला आश्वस्त केले. रवीनाने रुद्र भैरवीकडे पाहिले तर त्यांनीही नजरेने सगळं व्यवस्थित होईल खुणावले. तसे रवीनाने आध्याचे हात हातात घेत कपाडावर ठेवले. मी तुमचे हे उपकार कधीच नाही विसरणार वहिनी साहेब. रवीना कातर स्वरात बोलली. तिने तर कधी स्वप्नात विचारही केला नव्हता की असाही दिवस तिच्या आयुष्यात येईल. ती या नको असलेल्या दलदलीतून बाहेर येऊ शकेल. पण आध्यामुळे तीही आता मोकळा श्वास घेऊ शकणार होती. तुझ्या उपकारापुढे काहीच नाही. आद्या हसतच तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवले. तसे तिने आद्याला मिठी मारत रडू लागली. डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. बाळाचा नामकरण सोहळा अगदीच थाटात पार पडला. सावे नाव ठेवण्यात आले. ठरल्याप्रमाणे कोल्हापूरला कायमचे निरोप देऊन रवीना रुद्र भैरवीसोबत तिच्या नवीन प्रवासाला निघाली. रुद्र भैरवीच्या येण्यामागचे कारण सम्राटला कळले तसे त्याला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. तो आद्यासोबत बोलायला तडपत होता, पण मॅडम आलेल्या पाहुण्यांचे पाहुणचार करण्यात व्यस्त होती. आद्या किचनमध्ये गेली तसे संधी साधून सम्राटही तिच्या मागे निघून गेला. इकडे तिकडे बघत त्याने किचनचा दरवाजा लावून घेत आद्याला मिठीत घेतले. सम्राट, अहो काय करताय तुम्ही? बाहेर पाहुणे आहेत, असे शोभते का तुम्हाला? त्याला दूर करत आद्या काहीशी चिडून बोलली. चिडू नको ना बायको. आज एवढ्या दिवसांनी आम्ही असे प्रेमाने जवळ आलो तर तुला आवडले नाही का? सम्राट तिच्या डोळ्यात बघत नाराजीच्या सुरात बोलला. आद्याने दरवाजाकडे पाहिले तसे ती गालातच खुदकन हसली. अच्छा, पण साहेबांना माझ्याशी बोलण्यात तर इंटरेस्ट नव्हता ना? कोणीतरी फुगा भरून होते? आद्याने त्याच्या गळ्यात हात गुंफून लाडात विचारले. इंटरेस्ट नव्हता असे नाही, पण आम्ही तुझ्यावर रागावलो होतो. तिच्या डोक्यावरचा पदर बाजूला करत सम्राट बोलला. मग आता राग कसा गेला? ते त्याच्या डोळ्यात बघू लागली. आमची बायको एवढी स्पेशल आहे तर राग जाणारच होते. तिच्या गालावर हळूवार अंगठा फिरवत सम्राट हसतच बोलला. तसे तिच्या गालातील लाजरे हसू तिच्या ओठावर आले. त्याने लगेच तिला मिठीत घेतले. आम्हाला तुझा अभिमान आहे आद्या. जे कोणी करू शकले नाही ते आज तू करून दाखवलेस. आम्ही खूप खूप खुश आहोत. सम्राट बोलला. तसे आद्याने मिठी घट्ट केली. त्याच्या याच प्रेमळ शब्दासाठी ती एवढे दिवस तरसली होती. फायनली आज तसा रुसवा गेला होता. तिचे डोळे भरून आले. आम्हाला माफ कर. खूप त्रास दिले ना तुला? तिचे डोळे पुसत सम्राट बोलला. खूप. परत असे करू नका सम्राट. आद्या कातर स्वरात बोलली. तसे त्याने परत तिला मिठीत घेत तिच्या कपाळावर किस केले. बारशाला आलेली सगळी पाहुणे मंडळी जवळजवळ निघून गेली. काही मोजकेच माणसे वाड्यावर होती. दिवसभर काम करून आता आद्याही थकली होती. ती आराम करायला म्हणून तिच्या रूमकडे जाऊ लागलीच की हॉलमधून बायकांचा आवाज कानावर पडला.
मोठ्या सुनेचे मूल तर पाहिले, आता आध्याचे बाळ बघण्याची इच्छा आहे बघ अहिल्या, एक स्त्री बोलली आणि आध्याची पावलं जागेच स्तब्ध झाली. एवढी काय घाई आहे काकी? सम्राट आध्या आता कुठे जवळ आले, तसेही त्यांची इच्छा. त्यांना जेव्हा हवे तेव्हा ते बाळाचा विचार करतील. आम्ही तर बाबा यात त्यांना जबरदस्ती करणार नाही, अहिल्याबाई बोलल्या. असे कसे? लग्नाला 3 वर्ष तर झालीच की, आणखी किती वाट बघायची? आत्ताच बाळाचा विचार केले तर बरं पडेल, नाहीतर वय वाढत जाईल आणि बाळ व्हायला काही समस्या येईल, काकी समजावत बोलल्या. त्यावर अहिल्याबाई मात्र शांत झाल्या. आध्या अस्वस्थ अवस्थेत बेडवर बसून होती. काकीचे शब्द तिच्या कानात घुमत होते, पण ती त्यांची इच्छा कशी पूर्ण करू शकणार होती? तिची मेडिकल कंडिशन एवढी मजबूत नव्हतीच की ती बाळाला जन्म देऊ शकेल, पण अशक्यही नव्हते. तिला याविषयी सम्राटसोबत बोलावेसे वाटले, पण काही दिवसापहिले भावनेच्या भरात तिने सम्राटकडे मागणी घातली. तो किती हतबल दिसत होता, चक्क रडला होता तो. आठवूनच तिने या विषयावर बोलायचे टाळले. असेच काही महिने उलटून गेले. गावात ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. आबासाहेब आणि पार्टीच्या लोकांनी त्यांच्या पक्षाकडून आध्याला निवडणुकीत उभे केले. तसेही ती गावकऱ्यांचे गावहिताचे काम करायची, यासाठी सम्राटनेही तिला प्रोत्साहित केले. पहिलेच गावकऱ्यांची लाडकी वहिनी साहेब सगळ्यांनी तिला सरपंच म्हणून निवडून दिले. गावात वेगवेगळे उपक्रम राबवणे, सरकारी योजना प्रत्येक गरजू लोकांना मिळावे यासाठी ती नेहमीच प्रयत्नशील असायची. तर वेळ मिळेल तशी ऑफिसलाही जायची. गाव, ऑफिस, घर सगळ्यात गुंतलेली आध्या काही काळासाठी बाळाविषयी विसरली होती. पण किती काळ ती यापासून दूर राहणार होती? जेवढी तिची स्तुती करणारी माणसे तिच्या आसपास होती, तेवढीच किंबहुना त्याहून जास्त तिच्या पाठी तिला नाव ठेवणारीही होती, आणि याचे प्रत्यय तिला लवकरच येणार होते. अशा अवस्थेत आध्या सावरू शकेल का स्वतःला? सम्राट तिला देईल का साथ, की तुटून जाईल ती या सगळ्यात क्रमशः? तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.